आम्ही आलेलो आहे आता सोमनाथ मामाकडे. इकडे आहे पूजा प्रियंका मामी तिकडे. प्रियंका मामीला काय बरं नाही जरा थोडं. आणि बघा कशी अडवणी करते पूर्वी. आणि आता तुम्हाला नेते सोमनाथ मामाकडे. इकडे बघा सोमनाथ मामा. आता घ्या सोमनाथ मामा तिकडे. हेकडे आमचे ऍक्टर आहे. इकडे कोण आहे दोघं बसले. बोला आता काय बोलू सांग. हा कधी आली तू? सकाळी. हा सकाळी आल्या. आता किती वाजले? काय काय केलं आल्यापासून? आम्ही आल्यापासून रील बनवल्या. हा. आणि काय तिचं नाव पूजा संग. हा पूजा मामा संग. परत सोमनाथ मामा संग. आणि ती रेवाला भेटायला गेलो. त्याच्या भेटायला झाला. आणि माझा हातला दुखतोय. कोणाला भेटायला गेली? रेवाला. प्रियंका तेलाची बाटली आणि हात चोळायला लागला मला. काय झालं? हात लय दुखायला लागले. आता काय करू? कुठले तेल लागते? नाही नाही तेलाच हाय परिचय नाही तर डबा नको ओढत. नाही खरंच दुखतंय का तर ना. आम्ही ती रील बनवली होती. बोलत काय झेंडूबा मानायचा नको. प्रियंका दिन चोळून बघ खणखणीत आहे आज ते. त्याचा आजारी तर काय. पहिला काय बोला. काय नाही बाबा. आता रील स्टार आली आमच्याकडे. हो आमच्या पैसे तुम्ही मोठे रील स्टार म्हणल्या समाजाकडे जाते. काल त्या 4 वाजता मला कॉल आलता इकडे येतो म्हणून. कशाच काय तुम्हाला सांगतो. पोरं नटून बसलो. म्हणलं आता ही काय डायरेक्ट मुकामालाच येते. म्हणलं आता झोपायला डायरेक्ट. काय वाट बघून बसलो. तेव्हा 2-3 फॅन येऊन गेले. आता कोण होता तुझ्याकडे? दोघं नवरा बायको. ते पण फॅन होते. ते पण आलते. त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला. डिमोनो चॅनेल झाला त्यांचा. त्यासाठी आलते. काय प्रियंका दाखवलं. बरं काय आवडतं खायला तुला? काय नाही. शिपे आमटे आणले पार्सल हॉटेलवर. 1 लिटर. हा तुला सांगतो मस्त भाकर कुच करायची खायची. माझ्या पुरते आणली. जेवढे डाळी असतात सगळ्या मला नाही तुम्ही सांग म्हणलं बघावं टेस्ट तर. माझ्या मामाच्या तिकडे बिले आवडते. तर आपलं सरळ कालून भाकर. म्हणता अजून कुठला चॅनल आहे तुला? दिवस होतो ब्लॉग म्हणून. दिवस होतो ब्लॉग म्हणून. दिवसभर बघा म्हणून. दिवस होतो ब्लॉग म्हणून. दिवस घालवा ब्लॉग बघून. मित्रांनो दिवस घालवा ब्लॉग बघून हा चॅनल आहे. नाही दिवस होतो ब्लॉग नाही. दिव्या दादाचा. दिव्या जाधव. हा दिव्या जाधव म्हण की. आता असं कसं लगीन करावं तुझं वर बघा. तुम्ही बघा. आता असं तोंड होय. आता ते रीलच बनवते तशी म्हणल्यावर काय आता तुला कालच मीठ आला. होय मिठाईवाला माग लागला होता. ते काय म्हणतोय आता मिठाईवाला माग लागला. मिठाईवाला मी असतात कुठे खारमुरे शेंगणार विकणारे. चांगलं ब्रँड बघायचा नोकरीवाला हे येते. हा कळत नाही म्हणून माझ्या शाळेत म्हणून सत्कार होतात. माझं मी स्टेजला जाते थोडं बोलते येते एवढं हे करते म्हणा. नवीन नवीन साड्या घालते. ड्रेस मेकअप मस्त रोजच्या रोज रील बनवते ना. मिठाईवाला खरबरीवाला दाखवतो म्हणतोय पोरीला. अजून मित्रांनो असं काय नाही. आता शेती बारकी अजून एक 20-25 वर्ष जरा दम काढणार आहे. 20-25 वर्ष झालं तुम्ही आता डोक्यात चुकून नाही आणा. आता 16 व्हायचं. 16 अजून पण तुम्हाला सांगते 42 पळून जायचं वय. हॅक व्हायचं वय. 20-25 वर्षांनी लग्न करायचं हिचं इथून पुढं. म्हणजे हे 16 आणि ते 25 किती होते? होय आता दम काढा.
काढायची. ती 40व्या वर्षी हिला डायरेक्ट तुम्हाला सांगतो तिचं स्वप्न विचारायचं इथून पुढे तुझं स्वप्न काय सांगते. मग ते काय नाही म्हणे लग्न पिग्न आता हीच माझं परपंच झाला म्हणे. एक काटे तपकरीची डबी द्या म्हणे आणि एका लिंबा झाड. बरोबर ना. झाडा कसं बसलंय. दाखव राधू राधू काय करते. ए राधिका ती बसलं तिकडं बघत. सारखं हिचं असते सोमा मामाकडे जायचं फाडूक मामाकडे जायचं मामीकडे मी बघत असतो तुझं सारखं मामी मामी करत असते. ती एक जण कमेंट मध्ये म्हणलं कुठलं ती मामी लागते का तुमची. मला बिना जणांनी विचारलाय तो प्रश्न. मित्रांनो असं काय नसतंय. सख्या नात्यापेक्षा परकी नाते रक्ताई नात्यापेक्षा ही नाते चांगली असते. ती कुणी कोणाला कुठलंही नातं जोडू शकतंय तेवढे कामाला पण येते ते उपयोगी येते. तिला वाटलं कुठतरी बाबा मामा म्हणावं काय म्हणते ते ती आई माझी बहीण झाली तुझ्या मामाकडे ते आपुलकीने मामा म्हणते. ती आपुलकी असते तिला बाहेर वाटतं. ती म्हणते मामा आम्हाला पण भाची आली आहे सारखं वाटतं. जशी स्वीटी येते माझी भाची तसं ही पण आली मग काय स्वीटीच वाटते आम्हाला. हे पण हसून खेळून समजेकडे मन मोकळी पोरगीला सारखं उड्या हाणत असते. तिकडं पांडू कर पूजा कर प्रियंका कर मामी मामा करत असते. आणि ते आमची ओळख 2 वर्ष झालं. 2 वर्ष जास्त झाली ना. तर पांडूची तुमची अगोदर झालेली तुमची झालेली आहे होय का. हा बरोबर. आपण वेब सिरीजला समजा आलतो तुझी मम्मी समजा आपण त्यानंतर मग कंट्रोल मामाकडे आलो. समजा आलतं नंतर ह्यांना शूटिंगला बोलवलं होतं आपल्याकडे. तिला मम्मीला तवा लय जमत नव्हतं. परत त्याला हळूहळू शिकली. तिने ठरवलं की झेप तू घे आकाश जावे. तुम्हाला इंस्टाग्राम चालू केलं तिथनंच चालू केलं. बघ काय म्हणतोय 50,000 नोकरवाला बघणार आहे आता. 50,000 पगार असल्याला नोकरदार बघणार आहे तुला आता. मग एवढी व्हायरल झाली. किती फॉलोअर्स किती आपलं ते किती मिलियन मध्ये सांगितलं 44K मध्ये वय. आपल्यासाठी मिलियन म्हणा. आता मी चणे फुटाने खातो काजू बदाम फील घेऊनच खातो. एक फॉलोअर्स 1 मिलियन वाणी असतो. मग ती बी त्यांना बी पटलं पाहिजे. काही एक सुंदर की किंमत तुमच्या जाणार ते आमच्या जीवाला माहित आहे. पाहुण्याचा मोबाईल केवढ्याचा आहे कसला आहे भारी राव नेट नाही काय समजा गुळून पिळून घ्यायचा फिचा युट्यूबला जायचं आणि त्यावेळेला बघतो तेव्हा नेटच ऑन होत नाही. आयला मोकार गोळलं गाड्या मग बॅलन्स आता संपला नेटचा नाही. सबस्क्रायबर मारायचं होतं असं म्हणायचं. सबस्क्रायबर मारायचं होतं अशी भानगड पण. तर आली आता दिव्या इकडे प्रथमेश आलाय. बहीण भावा जोडी छान येते ती. तर आता मस्त केलंय प्रियंकाने स्वयंपाक जेवण करूया. अजून काय म्हणते कसं वाटलं काय तिकडे गेलं खाली. हा तिकडून तिकडं आले. तू चावळी होती वाटतंय काल राधा भालेराव म्हणून. नाही ना माहित आहे राधा भालेराव. ती म्हणे हाबरे बर्थडे म्हणून चावळली. काय झालं हिला एडबट्टी व्हायचंय काही. हे आमचे गावकरी. चला कुठं 2 मिनिटात झाला. प्रियंका कोण नाही की म्हणावं. मला बोलायला काय राहिलं. तर आलो इकडं मामीकडं. मामी झोपलो बघा. मामीला बरं वाटलं नाही. चला मी तर चेंज करते. कसं वाटलं नाही कमेंट करून सांगा. जी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.